61,001 रुपये प्रायोजित आहे तौसिफ इनामदार शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी भोकर यांच्यातर्फे या स्पर्धेचं तिसरं पारितोषिक प्रायोजित आहे 41,001 रुपये प्रायोजित आहे नरेश उर्फ टिल्लू पाटील गौड यांच्यातर्फे आणि स्पर्धेचं चौथं पारितोषिक 21,001 रुपयांचं प्रायोजित आहे मजरलाला यांच्यातर्फे। या स्पर्धेची अन्य जी बक्षीस आहेत मॅन ऑफ द सिरीज 11,001 रुपये नईम पटेल तळेगावकर यांच्याकडून, बेस्ट बॉलर 5,001 शेख अतिफ यांच्याकडून। दरम्यान हा निर्णायक सामन्याची सुरुवात, उदगीरचा संघ फलंदाजी करतोय। पहिला चेंडू अपील आणि नाकारलेला आहे। अतिशय अनुभवी असे पंच, थोडस लक्ष नव्हतं दादा। उदगीरचा संघ नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलंय। इथं थोडीशी चर्चा होताना एक हलकस अपील झालं होतं उदगीरच्या संघाकडून कटआउट साठी। शुभम फलंदाजी करतोय हिमायतनगर संघाकडून आणि गोलंदाजीची धुरा सांभाळलेली आहे उदगीरच्या संघाकडून। पवन उदगीरच्या संघाकडून गोलंदाजीची धुरा सांभाळतोय। एक बॉल झाला फक्त, डॉट घे पवन झाला, पहिला बॉल डॉट घे। सुंदर फटका, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर। तुम्हाला काय सांगू, मला हिमायतनगर संघाची 3 चेंडू नंतर 8 धावा धावफलकावर लागलेले आहेत हिमायतनगर संघाच्या। पवन गोलंदाजी करतोय उदगीर संघासाठी। गतीमध्ये परिवर्तन, थोडासा स्लोवर वन, स्टंप पासून थोडासा दूर खेळविण्याचा प्रयत्न होता आणि त्यात यशस्वी गोलंदाज सपशेल हुकला। आजचा हा निर्णायक असा सामना, जो संघ हा सामना जिंकेल तो क्वालिफाय करेल पुढच्या राऊंड साठी आणि पराभूत संघाला परतावं लागेल आपल्या घरी। चांगल्या लाईनवर, चांगल्या दिशेने सातत्याने गोलंदाजी होती या पवन कडून। पहिल्या डॉट नंतर थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू तो खेळला होता 4 धावांसाठी। ऑफ साइडला जे सर्कल मध्ये प्लेयर्स आहेत त्यांच्या डोक्यावरून, त्यानंतर लेगच्या दिशेने, डाऊनच्या दिशेने 4 धावा आल्या थर्ड मनच्या दिशेने। त्यानंतर सातत्याने एकाच टप्प्यावर आणि एकाच दिशेने खेळविण्याचा हा प्रयत्न, हा थोडासा लेग कटर आपण बघितला। सुंदर गोलंदाजी,
पवन कडून आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 8 धावा. अतिशय तुल्यबळ असे हे दोन्ही संघ. चांगल्या सुरुवातीनंतर परत एकदा कमबॅक केले पवननी. शेवटचे तीनही चेंडू डॉटच्या रूपामध्ये पाहायला मिळाले आपल्याला. बाळू बाळू सँडी टाकणार आहे काहीतरी. संदीप बरोबर आहे. चल अगो टप्प्याचा स्टंपच्या दिशेने खेळलेला चेंडू त्याला प्लेस केले लेगच्या दिशेने. केवळ एक धाव घेता येईल. संदीप सँडी गोलंदाजी मार्कवर बघतोय आपण सँडीला. काहीशी सावध अशी सुरुवात हिमायतनगर संघाची. 9 धावा झाल्यात हिमायतनगर संघाच्या. शुभम आणि बाळू फलंदाजीची धुरा सांभाळत आहेत हिमायतनगर संघासाठी. आजचा हा निर्णायक सामना खासदार चषक 2025 बस नामी काफी आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर कलेक्शन बघितलंय आपण. जो युवा वर्ग इथे बसून हा सामना पाहतोय आणि घरी जो सामना पाहतोय आपल्या मोबाईलवर tenniscricket.in वर या सामन्यांचं थेट प्रक्षेपण आपण बघू शकता. प्रत्येक डॉट चेंडू फलंदाजांवर प्रेशर निर्माण करेल आणि चेअरिंग बघतोय आपण प्रत्येक डॉट चेंडूवर उदगीर संघाकडून. सुरुवातीच्या दोनही सामन्यामध्ये उदगीरला या पद्धतीची सुरुवात करता आली नाही आपल्या गोलंदाजीमध्ये, पण आता ते समाधानी असतील ज्या पद्धतीची सुरुवात आपण बघतोय त्या संघाकडून. आणि ह्या 1-2 धावा ज्या येत आहेत त्याने उदगीरचा संघ डिस्टर्ब होणार नाही. तो आनंदी असेल, समाधानी असेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेले 11 धावा. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. खासदार चषक 2025 चे हे सामने संदीप भाऊगड मित्रमंडळ भोकर, बीसीसी संघ भोकर यांच्या वतीनं हे आयोजन. क्रिकेट प्रेमींसाठी ही पर्वणी. परत एकदा पुढे खेळविलेला हा चेंडू होता पण त्याचा फायदा घेता आला नाही. एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं गेलेलं आतापर्यंतचं हे षटक उदगीर संघासाठी. केवळ 4 धावा 5 चेंडूंमधून वसूल करता आल्या हिमायतनगरच्या संघाला. 7 षटकांचा हा सामना आहे त्यामुळे थोडासा आता धाव गती वाढवावी लागेल हिमायतनगरच्या संघाला. थोडेसे प्रयत्न करावे लागतील बाळू आणि अप्पाला. काय गोलंदाजी होतीये. बघताना आपल्याला असं वाटतंय की ओव्हर पिचिंग डिलिव्हरी आहेत पण नाही, त्या फुलर लेनच्या आहेत. त्यांना टोलविणं, त्यांना हवेत खेळणं इतकं सोपं नाही. अचूक आणि भेदक अशी गोलंदाजी. इथं जो युवा प्रेक्षक वर्ग बसलेला आहे उदगीरच्या संघाकडे लक्ष असू द्या. आताचं जे षटक झालं दोन षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे हिमायतनगर संघाची 13 धावा. अतिशय संथ सुरुवात म्हणावी लागेल. ज्या पद्धतीचं हे पिच आहे, ज्या पद्धतीचं हे टर्फ आहे, आणि काळेचा जो स्टॉल आहे तो विसरू नका. पॉपकॉर्नचा आस्वाद घेऊ शकतो आपण पिवळ्या ऑटो मध्ये माझ्या उजव्या बाजूला. तिसरे षटक बाळू सामना करेल. अगो टप्प्याचा चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने खेळलेला चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण नाकारलेला आहे फलंदाजांनी.
हळूहळू प्रेशर बिल्ड होताना हिमायतनगरच्या संघाला अतिशय मोक्याचे हे क्षण या सामन्यातील. हे षटक या सामन्याची दिशा ठरवेल. पवन कडून भेदक मारा आपण बघतोय. पुढचा चेंडू थोडासा वाईड लाईनच्या बाहेर आणि वाईड त्याला घोषित केलेला आहे पंचाकडून. अतिशय अनुभवी पंच आहेत आणि ही जी स्पर्धा आहे ती तिच्या आयोजनाबाबत तिच्या सुविधांबद्दल तर प्रसिद्ध आहेच, पण जे नाव कमिवलेलं आहे या स्पर्धेने ते इथल्या पारदर्शक निर्णयांमुळे, पारदर्शक आयोजनामुळे. अतिशय निपक्षपाती पद्धतीने खेळविलेले हे सामने, खेळवल्या जात असलेले हे सामने. आणि विकेट जातोय. शुभमला परतावं लागेल. तो जातोय फलंदाजीसाठी, पण जी मोमेंट आहे, हे जे क्षण आहेत, अतिशय दबावाचे असे क्षण हिमायतनगर संघासाठी. ज्या पद्धतीची गोलंदाजी होतीये उदगीर संघाकडून, काहीसा दबावात असलेला हिमायतनगरचा संघ आपण चाचपडताना बघतोय. काहीतरी अद्भुत करावं लागेल हिमायतनगरच्या संघाला. अमोलकडे लक्ष असू द्या. हिमायतनगरच्या संघाचा क्रीज गेलाय तो. बघा गेलला. केवळ एक धाव घेता आली. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 16 धावा. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन उदगीरच्या संघाकडून. परिसरातला अतिशय बलाढ्य असा हा उदगीरचा संघ. त्याच्या फलंदाजीमुळे खरं तर हा संघ ओळखला जातोय, पण ह्या सामन्यात त्यांची गोलंदाजी अद्भुत राहिलेली आहे. आगो टप्प्याचा चेंडू आणि पडल्याच्या नंतर चेंडू थोडासा असा काटा बदलत एक लास्ट 2 2 नदीम भाऊ 2. परत एकदा केवळ प्लेस केलेला आहे. ज्या दिशेला ही सगळं क्षेत्ररक्षण सेट आहे अगदी त्याच दिशेने गोलंदाजी होताना, आणि क्षेत्ररक्षण पण अतिशय कमालीचं राहिलेलं आहे उदगीर संघाचं. हिमायतनगर संघ थोडासा प्रेशर मध्ये या क्षणी. तिसरं षटक प्रगती पथावर. 17 चेंडू 17 धावा. अमोल फलंदाजीवर बघतोय. भोकरचा लोकल प्लेअर आहे. अमोल पासून थोडासा दूर. जे शफल झालेलं आहे त्यामुळे हा वाईड नाकारलेला आहे. पंचांनी अतिशय अनुभवी असे पंच आणि कॅप्टनचा काही मेसेज आता
सचिन घेऊन आला होता फलंदाजांसाठी, त्यांना गती वाढवावी लागेल या सामन्यामध्ये, काही अद्भुत करावं लागेल. अगो टप्प्याचा चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे, गोलंदाज प्रयत्न करेल, पण इतकं सोपं नसतं गोलंदाजासाठी फॉलो थ्रू मध्ये. ते सगळं पुढचं मोमेंटम वापस येऊन तो झेल टिपणं इतकं सोपं नसतं. पण चांगला प्रयत्न आपण बघितला गोलंदाजाकडून. नदीम भाऊच्या अगदी डोक्यावर पडत असलेला तो चेंडू होता. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय राजला, चांगली सुरुवात राजची. अगो टप्प्याचा चेंडू, लेग साइडला खेळण्यासाठी जागा बनवली होती, पण त्याचा फायदा उचलता आला नाही. फलंदाजांना विश्वास दाखवावा लागेल स्वतःवर, शांत आणि संयमी डोक्याने खेळावा लागेल. या पिचवर धावा बनविणं इतकं सोपं नाही. वाईटचा कॉल. नेहमी ती वाईड लाईनच्या आत 1 इंच आत दिसतो चेंडू गोलंदाजाला आणि 1 इंच बाहेर दिसतो फलंदाजाला. पण पंच जे आहेत, अंपायर जे आहेत, त्यांना तो अचूक दिसतो. अगो टप्प्याचा चेंडू लेग साइड च्या दिशेने होता, तो डाऊन द लेग. वाईडचा कॉल. अमोलला आपण बघतोय फलंदाजीसाठी. मागच्या 1.5-2 महिन्यापासून घाम गाळतो याच मैदानावर अमोल रोज सकाळी. यावेळेस नशिबाची साथ. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने, थांबविणं इतकं सोपं नाही. अतिशय तेज अशी आउटफील्ड. मैदानाचं भोकरच. अगोटप्प्याचा चेंडू फलंदाजापासून दूर, परत एकदा वाईड. राज गोलंदाजी करतोय. थोडासा दिशेवर त्याचा जे नियंत्रण आहे ते थोडस भरकटताना, पण ज्या दिशेने करण्याचा प्रयत्न आहे त्याचं निश्चितपणे कौतुक करावे लागेल. परत एकदा चांगल्या क्षेत्रातून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मिळेल. हलकीशी मिसफील्ड होती. आतापर्यंत जे क्षेत्ररक्षण आपण बघितलं उदगीरच्या संघाचं, अतिशय उत्कृष्ट, अतिशय संत पद्धतीनं, संत गतीनं ही धावसंख्या पुढे वाढत आहे हिमायतनगर संघाची. परत एकदा एज आणि टिपता आलं नाही. थोडासा कॅज्युअल अप्रोच कीपर कडून आपण बघितला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 28 धावा. आणि ह्या स्पर्धेची जी प्रसिद्धी आहे
याचा जो चाहता वर्ग आहे ते तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल की स्पर्धेचा केवळ पहिला दिवस आहे आणि आजपर्यंत 40,000 प्रेक्षकांनी आमच्या YouTube पहिलाच दिवस आहे, पण ज्या पद्धतीचा रेस्पॉन्स या स्पर्धेला मिळतो प्रेक्षकांकडून, 40,000 लोकांनी आजचं हे जे थेट प्रक्षेपण आहे tenniscricket.in या YouTube चॅनलवर 40,000 प्रेक्षकांनी त्याला व्हिजिट दिलेली आहे पहिल्याच दिवशी. या स्पर्धेचं हे यश आहे. गोलंदाजाचं नाव नयोम. टोलविण्याचा प्रयत्न होता, केवळ त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे अमोलचा. थोडस वेगळं करावं लागेल. ज्या दिशेने तो चेंडू येतो त्या दिशेने खेळल्यास निश्चितच त्याचे रिझल्टही चांगले असतील. केवळ ती जागा बनवून मिड विकेटच्या दिशेने सातत्याने टोलविण्याचा त्याचा प्रयत्न आहे. पुढचा चेंडू बाळूसाठी. सुंदर चेंडू होता लेग स्टंपच्या दिशेने आणि तो स्टंप घेऊन जाईल. बाळू परततोय. दुसरा झटका हिमायतनगरच्या संघाचा फलंदाजीसाठी. हिमायतनगर संघाची मागच्या षटकामध्ये थोडासा मोमेंटम शिफ्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण परत एकदा नयूम चांगली गोलंदाजी करतोय. काय फटका आहे. बबलू कडून उत्तुंग षटकार. काय फटका होता तो. पुढचा चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू. वाईटचा कॉल. वाईट लाईनच्या बाहेर तो चेंडू निश्चितपणे. राऊंड दी विकेट ज्यावेळेस गोलंदाजी होते त्यावेळेस चेंडू ती दिशा घेत थोडासा लाईनच्या बाहेर सारखत जातो. परत एकदा टोलविलाय. सुंदर फटका. अतिशय विस्फोटक पद्धतीची फलंदाजी करतोय बबलू. अतिशय शांत आणि संयमी डोक्याचा हा फलंदाज, पण तितकाच आक्रमक पद्धतीचा त्याचा खेळ. येता क्षणी दोन उत्तुंग षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिले. आता काहीशी धावगती तिला बळ देण्याचा हा प्रयत्न.
नईम सामना करेल. यावेळेस हवेमध्ये चेंडू, नईम त्याच्या खाली आहे आणि टिपलेला आहे. परतावं लागेल बबलूला. एक मोठा झटका हिमायतनगरच्या संघाला. त्यांची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 48 धावा. पाचवं षटक हे प्रगतीपथावर आहे. पाचवा कशावर आहे? आणि मार्कवर आपण बघतोय सचिनला या सामन्यांचा आवाज आहे. तो या सामन्यांचा समालोचक आहे, पण तितकाच उत्कृष्ट फलंदाजही आहे. त्याला बघतोय आपण आता फलंदाजी मार्कवर. अतिशय मोक्याचे असे हे क्षण. हिमायतनगरचा संघ, त्यांचा स्कोअर, त्यांची धावगती थोडीशी फसलेली आहे. चांगली गोलंदाजी आपण बघितली उदगीरच्या संघाकडून. सचिनला थोडंसं वेगळं करावं लागेल आणि तो वेगळंच करतो नेहमी. हे वेगळेपण आहे त्याचं. उद्या आपण बघणार आहोत परिसरातले अतिशय दिग्गज असे 4 संघ जे एकमेकांशी 2-2 हात करतील. उद्या आपण बघणार आहोत गुलजार क्रिकेट क्लब देगलूर, परतूर 11 परतूर, सोहेल 11 मुखेड आणि A1 क्रिकेट क्लब उमरी. परिसरातले अतिशय दिग्गज असे संघ, एकाहून एक सरस असे खेळाडू, ते 2-2 हात करतील उद्या. दुसऱ्या दिवशी या स्पर्धेच्या दरम्यान सामन्यावर परत येऊयात. 7 षटकांचा हा सामना आहे. फलंदाजापासून दूर खेळविलेला हा चेंडू केवळ 1 धाव घेता येईल. चांगली गोलंदाजी. इकडे काय बी चुकू दे, इथं चुकू दे नको. डॉक्टर बिस्वास यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराला. प्रत्येक षटकार 500 रुपये. डॉक्टर बिस्वास. काय जबरदस्त चेंडू होता हा. रिव्हर्स चिपचा बॉल. तुला काय सांगतात? आतापर्यंत समाधानी असेल उदगीरचा संघ आपल्या गोलंदाजांच्या प्रदर्शनावर. हे 6वं षटक प्रगतीपथावर आहे आणि धाव संख्या आहे हिमायतनगर संघाची 49 धावा. फलंदाजीला कोणाला? बॅट्समनचं नाव काय रे? मार्क आला. फलंदाजीची धुरा सांभाळेल मारुती. सँडीचं हे दुसरं वैयक्तिक षटक. संघासाठीचं 6वं षटक आहे. चांगली आणि भेदक गोलंदाजी करतोय. सातत्याने स्टंप्सच्या दिशेने खेळविण्याचा त्याचा प्रयत्न सँडीचा. आतापर्यंत त्याची ही जी स्ट्रॅटेजी आहे ती यशस्वी राहिलेली आहे. परत एकदा त्याच दिशेने चांगल्या गतीने भेदक अशी गोलंदाजी स्टंप्सच्या दिशेने आपण बघतोय. एकेरी धावांनी काम होणार नाही. 50 धावा पूर्ण होत आहेत. अमोल मोठा हिटर आहे, त्याला काहीतरी करून दाखवावं लागेल. नाही बघा दिशा, बघा प्रेक्षक हो, बघा कसा असा सरळ सरळ बॉल आहे आणि सरळ सरळ फलंदाज वापस जातोय.
भेदक. अरे तुम्ही तिथे बसा, बसा खाली बसा. उभा नका टाकू, बसा. बसून बघा, ते पाणी पण ठेवा स्वतःकडे. खासदार चषक 2025 चे हे सामने. फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाही. नो बॉलचा कॉल. कमरेच्या वर खेळवलेला हा फुलटॉस. आणि हा फ्री हिट असेल मारुतीसाठी. अरे खालचा बॅट्समन कोण आहे रे? फ्री हिट असेल, बघूत काय फायदा उचलता येईल फलंदाजाला. टोलविलेला चेंडू, 2 षटक मिळण्याची संधी आहे. कमवलात का? प्रेक्षक हो आणि बिस्ला, तुम्ही 500 रुपये तयार ठेवा. फलंदाज प्रत्येक षटकासाठी 500 रुपये आहेत. टोलविण्याचा प्रयत्न होता. परत एकदा कमरेच्या वर खेळविलेला हा फुलटॉस. हे थांबवणं आवश्यक होतं. हे थांबवणं आवश्यक होतं. उदगीरच्या संघाला आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये हा संघ होता. थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स लावण्याच्या प्रयत्नामध्ये हे 2 नो बॉल्स आणि ह्या नो बॉलवर तर चौकार पण आला. काही फायदा घेता आला नाही. अगोदरच्या नो बॉलला दिलास ना रन त्याला. ताज लिहिलास ना. हो ते मी करायला. मी काय सांगण्यास कर. सुंदर फटका, 4 धावा. काय करता तुम्ही? इंधान पडून टाकता. मी कॉमेंट्री सांगून टाकतो. सुंदर चेंडू. आग्या ते मॅच करून घे. रन कर मोजा बरोबर. ते काही जवळ बाकीचं काय नाही. हिंदान गेले ते आता त्यांचा किती स्कोर आहे तेवढं कर. नमस्ते अनिल भट. या इनिंगचं हे शेवटचं षटक आहे. हिमायतनगरच्या संघाने लवकर फिल्डिंग सेट करावी. जास्त ब्रेक्स मिळणार नाहीत पुढच्या इनिंग मध्ये आणि आजच सामना संपवावा लागेल. चेंडू जातोय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षकाचं सुंदर क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे पण घेता येणार नाही. येस, मारुती.
लास्ट. तुला 10 का सांगा जाबे भोसडीच्या तिकडे लक्षात दे रे. माझ्या घरी तिकडे दे रे. हां जान एक छोड़ दो ये. दाबे. 7 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली. जाबीर 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 अभी का नाम जाबीर है. कोणाचं बॅट्समन आला आता न्यू जाबीर. मला रन सांगा फक्त. स्ट्रॅटेजी काम करणार नाही. लवकर संपवायचा आपल्याला सामना. चला लवकर लवकर होऊ द्या. सचिन लवकर करायचं बेटा, नाहीतर उद्या 12 वाजता बोलवण्यात येईल. हिमायतनगरच्या संघाने 69 धावा बनवल्या आहेत 7 षटकांमध्ये. उदगीरच्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 70 धावांची आवश्यकता आहे. उदगीरचा संघ त्यांच्या फलंदाजीसाठी ओळखला जातो. 3 छक्के को ऐसा अनाउंस नहीं करता जो पॉसिबल नहीं है. 1000 रुपए दो, 1000 रुपए. करता 3 छक्के को 1000 रुपए. नहीं करता मैं. 2 छक्के को करता 1000 रुपए. 2 छक्का लगातार. 2 लगातार छक्के. डॉक्टर बिस्वास यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. फलंदाज वर कोण आहे? डाऊनला सँडी. फलंदाजाचा सुनील. उदगीरच्या संघाकडून फलंदाजीची धुरा सांभाळेल स्ट्रायकर एंडला जो दिसतोय सुनील, आणि खाली बघतोय आपण सचिनला. सचिन राठोड उदगीरच्या संघाचा कर्णधार, आणि गोलंदाजी मार्कवर बघतोय तर आपण हिमायतनगर संघाच्या कर्णधार आप्पाला. सूर्य मावळतीला लागलेला आहे. आप्पा थोडी घाई करावी लागेल. आप्पा तिथे जाऊन थांबवा लागेल आता आपल्याला. उचलून लावा प्लेयर्सला तुमच्या. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत आहे. ये दणका, आणि हे सुटले खालून. 4 धावा. या पद्धतीच्या चुका परवडणार आव्हान ठेवलेलं आहे उदगीरच्या संघापुढे. या पिचवर फारसं असं मोठं आव्हान म्हणता येणार नाही, त्यामुळे त्यांना क्षेत्ररक्षणामध्ये गाफील राहून चालणार नाही. यावेळेस दूर खेळण्याचा प्रयत्न होता आणि वाईटचा कॉल. दादा जमल्यावर आता इथं कशाला बसला असतो पाटील. तिकडेच कुठे राहिला असतो की. भाऊ मला एक नीट काढून दिले लिहून आलो. काय फटकाय झोपून. 4 धावा.
सुंदर सुरुवात उदगीर संघासाठी. सत्तर धावांचं आव्हान त्याचा सामना करत उदगीरचा संघ जाऊन पोहोचलेला आहे. 9 धावा, केवळ 2 चेंडू झालेले आहेत. परत हवेमध्ये चेंडू, अमोलचे मोठे हात सोडणार नाहीत. पहिला गडी परततोय. मॅडम धनराजचा द्या, माझा मायनस मध्ये आहे, थोडा अडचण होईल. हा धनराजचा, माझा ते हप्ता कटलाय SBI चा, त्याच्यामुळे हा त्यानं गावाला गेला मॅडम तिकडून मित्रासोबत गेला. ठीक आहे. पहिल्या 2 चौकारानंतर अतिशय दिमागदार अशी गोलंदाजी शुभम कडून बघतोय आपण. शेवटचा चेंडू आहे. धाव संख्या 9. अगोटप्याचा चेंडू, हवेमध्ये खेळलेला हा चेंडू 200 हातातून खाली पडले. 200चा नोट. जे झेल पडतायत ते बाउंड्री लाईनच्या आत येऊन पकडायचे नाहीत. प्रॉब्लेम होऊ शकतात. टप्पा कुठे पडला असता. ओके दादा. हदगावचा हा प्रेक्षक वर्ग, क्रिकेटचा हा चाहता वर्ग, दूरदूरून प्रेक्षक आलेले आहेत हा सामना बघण्यासाठी. बबलू गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकानंतर उदगीरची धावसंख्या आहे 15 धावा. चांगली सुरुवात उदगीरच्या संघाची. 70 धावांचं आव्हान त्यांच्या पुढे आहे हा सामना जिंकण्यासाठी. पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक असेल, दुसरं षटक. बबलू गोलंदाजी मार्कवर. हलक्या हाताने प्लेस केलेला आहे. केवळ 1 धाव घेता येईल. चांगली संयमी फलंदाजी उदगीर संघाचा कर्णधार सचिन. फलंदाजापासून बराच दूर, वाईड लाईनच्या अगदी बाहेर. वाईडचा कॉल पंचाकडून. टोलविलेला आहे लेगच्या दिशेने. थांबवता येणार नाही. 4 धावा. नव्हे तर इथल्या कुठल्याच टुर्नामेंट मध्ये गोलंदाजी करता येणार नाही.
जर्क आर्म जो आहे तो इथं अलाउड नाही या सामन्यांमध्ये. सलग चौकारांची ही मालिका, सलग 3 चौक 12. अतिशय विस्फोटक अशी फलंदाजी उदगीर संघाकडून. परत एकदा फटका, पण आता तिथं क्षेत्ररक्षक उभा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 29 धावा. एक गडी बाद झालेला आहे आतापर्यंत उदगीर संघाचा. चांगली सुरुवात, चांगल्या गतीनं विस्फोटक पद्धतीने खेळतायत उदगीरचा संघ. परत एकदा वाईड लाईनच्या बाहेर. नहीं वो शफल कब हुआ और वहां से भी कितना दूर है उस पे, अभी कम से कम वो वाइड लाइन से एक हाथ बाहर है. बाद में शफल को कुछ नहीं, अभी देखो ये इतना काउंट करने का है. थांबवता येणार नाही. तेज आहे की गाबा विभावी ते झक मारतात. थोडस भाषेसाठी क्षमस्व. 2 षटकानंतर उदगीर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. परत एकदा शुभम बॉलिंग मार्कवर येतोय. सूर्य थोडासा मावळतीला लागलेला आहे, त्यामुळं हळूहळू उदगीरचा संघ या सामन्यावर आपली पकड बनविताना, मजबूत करताना. पण हिमायतनगर संघ ही आपल्या फाईट बॅक कमबॅक साठी प्रसिद्ध आहे. तेही निश्चितपणे आपली सगळी शक्ती लावतील या सामन्यामध्ये परत येण्यासाठी. 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 34 धावा. वर टोलविलेला हा चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण. स्मिथची आठवण आली, जे स्ट्रेचिंग होतं सचिनचं. काबिले तारीफ. पुढचा चेंडू परत एकदा सुंदर क्षेत्ररक्षण. याबद्दलच बोलत होतो आपण. सगळी शक्ती लावेल हा संघ या सामन्यामध्ये परत येण्यासाठी. प्रेक्षकांकडून सचिनचं कौतुक त्याच्या क्षेत्ररक्षणासाठी. उदगीरचा संघ घाईत दिसतोय. सूर्य मावळतील आहे. गतीमध्ये परिवर्तन, अतिशय चालाक अशी गोलंदाजी आप्पाकडून. अतिशय मोक्याच्या क्षणी, अतिशय अंतिम क्षणी ज्यावेळेस बॉल सुटत होता त्यावेळेस रिस्ट पोझिशन बदलत वेग थोडासा कमी करण्याचा हा प्रयत्न आणि यशस्वी. फटका. प्रयत्नामध्ये हा बळी. 2 गड्यांच्या मोबदल्यात उदगीरच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 36 धावा. त्यांना आता आवश्यकता आहे अजून 34 धावांची.
सुंदर क्षेत्ररक्षण. एज घेत चेंडू गेला गलीच्या दिशेने. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने चांगल्या पद्धतीने तो चेंडू कव्हर केला. केवळ एक धाव घेता आली. अरबाज जो आता फलंदाजी ची धुरा सांभाळण्यासाठी आला होता, सिंगलनी सुरुवात करायला आपल्या इनिंगची. पुढचा चेंडू तोलविलेला. यावेळेस थांबवता येणार नाही. 200 रुपये नाही गमत. जाऊन पोहोचली 3 षटकानंतर 43 धावा. आता केवळ 27 धावांची आवश्यकता आहे 24 चेंडूंमध्ये. सचिन घाई करावी लागेल. त्यांना परवडेल, तुम्हाला परवडणार नाही उद्या येणं. गोलंदाजाचं नाव विशाल. आगू टप्प्याचा चेंडू फारच दूर वाईट घोषित केलेला आहे. हा बोल काय रे बरोबर करतो त्याला. युट्यूबला किती स्कोर चालला? हवेमध्ये हा चेंडू पण गॅप मध्ये खेळलेला होता. अंतिम क्षणी थोडस सावरलं स्वतःला. धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे. गगनचुंबी पण क्षेत्ररक्षक खाली सहज टिपेल. सोनू जो आहे तो आपल्या क्षेत्ररक्षणासाठी या पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध आहे भाई. तो सोडणार नाही. आजचा हा अंतिम आणि निर्णायक असा सामना आहे. उदगीरचा संघ फलंदाजाने लवकर यायचं आहे. रोहन सर थोडी घाई करावी लागेल. रोहन आता आवश्यकता आहे 22 चेंडूंमध्ये 24 धावांची उदगीरच्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आतापर्यंत त्यांचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. 22 चेंडू 24 धावा. पुढचा चेंडू रोहन सामना करेल. उदगीरच्या संघाचं बॅकबोन आहे रोहन. त्याचा अनुभव सुंदर चेंडू. बॅट्समन कम्प्लिटली मिस करत या चेंडूला. परत एकदा पुढच्या टप्प्यावर खेळविलेला हा सुंदर चेंडू. अतिशय संयमी असा हा फलंदाज आहे रोहन. सूर्य मावळतीला लागलाय. संध्याकाळच्या 6:08 झालेली आहेत. पण प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेण्यासाठी तसूभरी हरलेला नाही आपल्या जागेवरून. आज दिवसभर अतिशय रोमांचक असे एकाहून एक सरस आपण सामने बघितलेत. आणि हा तर आजचा सर्वात निर्णायक असा सामना. जाऊ दे चल संपायला आले झालं. हा दिसायले
साईला इथं बोलू काम आहे. पंचाच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. हवेमध्ये खेळवलेला हा चेंडू होता. सोनूने हा झेल सहज टिपला असता. हेच या सामन्याचं प्रेशर आहे. आजचा निर्णायक सामना आहे. दोन्ही संघांसाठी करो या मरो अशी स्थिती. जो संघ हा सामना जिंकेल तो या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवेल. आप्पा घाई करायची. आप्पा आता हे जमणार नाही. आप्पा पंचांनी थोडेसे कठोर निर्णय घ्यायचे आहेत वेळेच्या बाबतीत. वेळेच्या बाबतीत पंचांनी थोडेसे कठोर निर्णय घ्यावे लागतील. खेळायला करकी बनवा, बॅटिंगला करकी बनवा, बॉलिंगला. प्रदीपला बघतोय आपण गोलंदाजी मार्कवर. रोहन सामना करेल. लॉंगांच्या दिशेने चेंडू येताना केवळ एक धाव घेता येईल. आता 17 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे उदगीरच्या संघाला. मगाशी जो रनआउट आपण बघितला खरं तर तिथं हातांचा स्पर्श झाला होता गोलंदाजाच्या विकेट्सला. त्यामुळं कसलं काय जमणार नाही, बघावं लागेल. दिसणार गेल तर काय झटक राहणार आहे. हे ओव्हर झाल्यावर मी त्याला पहिले सांगतो टाइमपास करू नका. डिस्टर्बन्स नाही, पण दिसणार गेल्यावर काय करू शकणार आहे? ते पहिल्या इनिंगला वेळ झाला त्याला आपण काय करणार. ते तिथं आयोजन समिती करते, तू फिल्डिंग कर. तिकडे तो काय आयोजन बी नाही. चल तिकडं, चल फिल्डिंग कर, चल. इथंच करतो ना, करते. अतिशय या ठिकाणी मात्र थोडीशी अवघड स्थिती आणि या सामन्यामध्ये रोमांच वापस येताना धाव संख्येला गती देण्याच्या प्रयत्नामध्ये फायटर मित्र ते फायटरची उदगीर काय असं नाही, काय नाही नंदी खेळायचं कोणाचं काम नाही, काय नाही. आता उद्या कोण या 5,000 खर्च केला. सामन्यामध्ये रोमांच वाढताना आता आवश्यकता आहे 18 धावांची 14 चेंडूंमध्ये. अगोटपाचा चेंडू 2 षटकांवर लवकर बॉल घेऊन या बाई. 6 धावा. रोहनची जागा घेईल सिद्धू. प्रेक्षकांना एकदा स्कोर लाईन सांगतो. 13 चेंडूं 12 चेंडूंमध्ये एक चेंडू शिल्लक आहे. मागच्या ओव्हरचा एक चेंडू शिल्लक आहे. घ्या लवकर घ्या. एक चेंडू शिल्लक आहे. चला इथं स्कोरर आणि युट्यूबर दोघांचंही म्हणणं आहे एक चेंडू शिल्लक आहे. घ्या त्याची चर्चा करायची. आप्पा बघतोय तिथं आम्ही सगळ्या प्लेअरला इन्व्हॉल्व व्हायची गरज नाही. हा चला 3 जण आहेत तिथं 3 जागी स्कोरिंग सुरू आहे. डोंट वरी. अरे भाऊ एक बॉल बाकी आहे. इथं आम्ही तिघं युट्यूब सगळे बघायला एक बॉल बाकी आहे.
हा सगळं सगळं बघतो, टाइमचंही बघतोय. अप्पा तुम्हाला माझी सूचना आहे, तुम्ही फिल्डिंग करायची आहे. बॉलचा आम्ही बघतो, तिथं थांबू नका तुम्ही माझ्याजवळ. चला हा, एक चेंडू शिल्लक आहे, पाचही बॉल वापस बघितलेले आहेत. पळवा एकदा पळवा. पेनल्टी लावण्यात येईल, पेनल्टी लावण्यात येईल. प्रशांत भाऊ डिस्कस करायचं नाही. 8x मध्ये पळवा एक एक बॉल. पहिला बॉल चला मागे व्हा. प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर थांबायचं आहे. एक बॉल बाकी आहे. प्रशांत भाऊ पळवा. हे झालं ना. षटक झालेलं आहे. थोडंसं क्षमस्व दोन्ही संघांसाठी म्हणजे बसा तुम्ही, बसा रे बसा. चला टेन्शन नाही, खेळा. किती बॉल राहिले? का नदीम भाऊ? सहा धावांची आवश्यकता आहे. थोडस अवघड आहे, सगळं जे चाललंय ते थोडस अवघडच आहे, सगळ्यांसाठीच अवघड आहे. 5 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे उदगीरच्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. संपलेला हा सामना 200 नाही. हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को